महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत मुंबई जिल्हा सहकारी बँकेचा कार्यक्रम पार पडला। भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली। मुंबईतल्या लाडक्या बहिणींनी व्यवसाय केला पाहिजे। मुंबईत 12 ते 13 लाख महिला आहेत, त्यापैकी 4-5 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण करू शकतो, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। आणि मग या लाडक्या बहिणींना मुंबईतल्या आपण त्या ठिकाणी 0% व्याज दरात, म्हणजे तुम्हाला एकदा पैसे दिले की तुम्ही पहिल्या महिन्याला भरायचे आहेत, ते भरलेत की तुम्हाला परत व्याजाचे पैसे मिळणार। आपण 25,000, 50,000, 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी योजना आहे। 5 महिला आल्या ताई तर आपण 5 लाख देतो, 10 महिलांनी एकत्रित येऊन केलं 10 लाख देतो। तर मुंबईमध्ये 12 ते 13 लाख महिला आहेत, त्यापैकी 4-5 लाख महिलांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम येणाऱ्या काही वर्षांमध्ये करू शकतो। मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याकडे विनंती आहे, आपण उपसभापती आहात, आपल्या अधिकाराचा वापर करून आपण मुंबईतली सर्व अकाउंट्स त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कंपल्सरी कशी होतील या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।